फाउंडेशन आणि कोणते अरे अरे खरंच की अरे 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 श्री अरे हात अडकलायचा हात काढा हात काढा हात काढा नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा, कोल्हापूरमध्ये आल्यानंतर बाळाला आता जस्ट 5 महिने पूर्ण झालेले आहेत आणि तिचं 5 महिन्याचं फोटोशूट आम्ही करतो आहोत। परंतु आता पुढे शिवजयंती आणि गावाकडचे काही व्हिडिओज पेंडिंग आहेत, तर मग ते व्हिडिओज अगोदर येतील जे गावाकडचे पेंडिंग आहेत आणि त्यानंतर मग शिवजयंती आणि बाकीचे असं तर ऑकेजनली वगैरे येतील। तर कसं काय होणार आहे मला माहिती नाही की म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कधी मिळतोय काय नाही ते, पण जेव्हा मिळेल ते मिळेल। आठवणीसाठी आम्ही हे 5व्या महिन्याचं फोटोशूट करतोय की ती कशी दिसत होती 5व्या महिन्यात किंवा ती काय नाही, म्हणजे पुढे जेव्हा ती मोठी होईल किंवा आम्ही सुद्धा जरा आमच्या कामाच्या व्यापातून निवांत होऊ त्यावेळी जेव्हा ह्या आठवणी पाहू तर खूप आनंद मिळत असतो। आणि 4थ्या महिन्याचं आई आजारी होती, पप्पांचं थोडंसं ते दवाखान्याचं हे चाललेलं होतं, त्यामुळे अगदी साधं सिंपल असं 4 टोमॅटोनी काढलेलं होतं। तुम्ही पाहिलं असेल तर, जर पाहिलं नसेल तर प्रिव्हियस व्लॉग नक्की जाऊन पहा। यावेळी सुद्धा आपण 5व्या महिन्याचं काही असं मोठं खूप करणार नाही आहोत, पण त्या बदल्यात शिवजयंतीचं छान करायचं चाललंय आमचं। सो ते तुम्हाला नक्कीच असं भारी आणि स्टुडिओवालं असं होईल मे बी, किंवा कसं काय यांच्या बंदोबस्तावरती किंवा होणारही नाही, किंवा मी घरी साधंही करेन तेही मी सांगू शकत नाही। कारण कसं असतं म्हणजे ह्यांना वेळ मिळतो त्या अकॉर्डिंग सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत। कारण की गावाकडचं वेगळं होतं बघा, तिथं वहिनी मदतीला होती, शौर्य चिकू सुट्टी दिवशी मी करायचे त्यामुळे सगळं अगदी हे व्हायचं। सुट्टी नसेल तर मग शाळा सुटायचा जो टायमिंग असतो ना 4च्या सुमारास मुलं यायची घरी आणि मग श्री, शौर्य, चिकू, वहिनी, आई सगळेच मदत करायचे, आई तिला घेऊन बसायच्या, अशा गोष्टी व्हायच्या। तर आता हे आहेत मदतीला पहिल्यांदा, म्हणजे अशा पद्धतीने ते इनिशिएटिव्ह घेऊन तिच्यासाठी करतात, म्हणजे त्यांना हौस आहेच, परंतु कामाच्या याच्यामुळे वेळेअभावी गोष्टी होत नाहीत आणि अजून खूप गोष्टी आयुष्यात सातत्याने चाललेल्या आहेत घडामोडी, वेळ खूप कमी असतो त्यामुळे। आणि मग काही गोष्टी हातातून सुटून जाण्यापेक्षा त्या थोडक्यात अगदी खूप ग्रँड लेवलला नाही तर साध्या सिंपल पद्धतीने का होईना पण कॅप्चर करायचा प्रयत्न आहे आमचा। सो तुम्ही समजून घ्याल की म्हणजे असं नाही म्हणणार की काय केलंय आणि किती सिंपल केलं, यापेक्षा ना त्यामागच्या भावना खूप जेन्युइन आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ते होणं महत्त्वाचं आहे। तर चला, आता हे पण आहेत घरी, यांना परत ड्युटीला जायचं तर पटापट मी ते सगळं ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे, फक्त आता ते थोडंसं प्रिपरेशन करतील, मी बाळाला घेईल किंवा ते बाळाला घेतील, मी प्रिपरेशन करेल। आता ते चिवचिव चिवचिव करायली, तर चला लागू तयारी। तर सगळ्यात अगोदर त्यांनी तर बेडशीट अंथरून घेतलंय आणि त्याच्यावरती आता आमचं चाललंय की व्हाईट असं असायला हवं, कारण आपल्याकडे जे फ्लावर आहेत ना ती थीम आहे ती उठून दिसावी यासाठी, आणि व्हाईटमध्ये फक्त ही शालच आहे आमच्याकडे। काय चाललंय बरं? फोटोशूटची तयारी 5व्या महिन्यामध्ये आपलं बाळ कसं दिसत होतं ह्याच्यासाठी आम्ही आठवण म्हणून आता घरच्या घरी साधं सिंपल फोटोशूट करणार आहोत। म्हणजे तिला पण तिनं करण्यासाठी कशी ग्रोथ होती काय होती, पण तिनं बोलू दिलं तर ना चालायचं तिला। बघा, ड्रेस घालून रेडी आहे आमची परी राणी, बाबांजवळ बसली आहे ना, टिक्का लावते आता तिला छान। खूपच दंगा करत होती ती, त्यामुळे यांनी तिला घेतलंय आणि या फोटोशूटची धुरा आता माझ्या खांद्यावरती आलेली आहे आणि मी घेतलेली आहे हॉकी स्टिक, ती ते आपल्याला बेस म्हणून वापरायची। काय करायला लागली की तुझी मम्मी, काय कडती काय ती? ही जी फुलं दिसतात ना तुम्हाला, ही मी जेव्हा कोल्हापूरमध्ये राहायला आले आणि आपण होम टूर केली होती त्यावेळी घेतलेली फुलं आहेत आणि मला खूप मदतीला येतात ही। म्हणजे जेव्हा कुठलं मला प्रमोशनल काही शूट करायचं असेल तर बॅकग्राऊंडसाठी किंवा मग साईडला वगैरे ती अशी इतकी सुंदर दिसतात। आणि 3 कलर घेतलेले आहेत मी आणि आता त्याचा यूज मी इथं फोटोशूटसाठी करते, कारण मी जसं म्हटलं की घरातल्या साहित्यासोबतच आपल्याला हे करायचं आहे। कारण काय होतं, आता बाहेरून काय विकत आणा आणि मग ते सगळं अरेंज करा, त्यापेक्षा
जास्त दगदग पण होत नाही आणि आपल्याला पण एक समाधान की अशी ती 5व्या महिन्यात दिसत होती. हे पण दुसरी गोष्ट ते खूप सुंदर पद्धतीने आपल्या घरातल्या साहित्यासोबत केल्यानंतर एक वेगळं आत्मिक समाधान असतं. स्टुडिओला जाऊन केल्यानंतर ते खूप प्रोफेशनल आणि खूप भारी होतं खरं तर. परंतु प्रत्येक वेळी तेवढा खर्च कुणालाच परवडत नाही असं मला तरी वाटतं. आम्हाला तर नाही. त्यामुळे मग मी असा विचार करते की ही जी फुलं आहेत ना तर याचा झोपाळा बनवू. त्यासाठी वरती ना जसं लाकडाला आपण झोका बांधतो की नाही फांदीला, त्या पद्धतीने वरती मी हॉकी स्टिक यूज केली आहे आणि त्यानंतर खाली असे 2 हे म्हणजे दावी जी वापरायची त्या जागी थोडंसं म्हणजे फुलाचं आपण दाव्यासारखं वापरू असं म्हणून ठरवून मी डबल ते फुलाची माळ वापरली. पण हे म्हटलं की ते खूप जाडसर दिसतंय आणि तसा झोपाळा चांगला नाही वाटणार, म्हणजे दावी एकदम स्लिम असते तर एकच बाजू वापर. म्हणून मी नंतर त्याला एक साईडने असं हे केलं आणि म्हणजे ज्या 2-2 ठेवल्या होत्या माळा त्या काढल्या आणि थोडी लेंथ वाढवली त्याची. पण मला ते तितकं जास्त अट्रॅक्टिव्ह वाटत नव्हतं. मग नंतर खाली बसण्यासाठी गुलाबी कलर ची जी फ्लावरची माळ आहे ती वापरली. हे अशा पद्धतीने झालं तर साधा सिंपल असा फुलांचा झोपाळा आणि फुलराणी त्याच्यावर बसली अशा पद्धतीने करायचं चाललेलं. आता इथे आपल्याला 5 काढायचं आहे तर त्यासाठी मग काय वापरावं हा प्रश्न होताच. मग विचार केला की आता वरती बेडरूममध्ये आहे तिथंच ड्रेसिंग टेबल आहे तर 1-2 गोष्टी चाळल्या. त्याच्यामध्ये मला खूप साऱ्या बांगड्या दिसल्या. म्हटलं आपण बांगड्याचाच यूज करू. थोड्याशा डार्कमध्ये माझ्याकडे ग्रीन कलरच्या एवढ्याच होत्या. बाकी दुसऱ्या भरपूर साऱ्या आहेत पण ते लाईट कलर आहेत आणि पांढऱ्या याच्यावरती ते उठून दिसायला हवं त्यासाठी मग हा कलर चूज केला. ब्लॅक पण होत्या माझ्याकडे पण अशा याला ब्लॅक कशाला असं बऱ्याच जणी मग परत म्हणतात आणि ते तितकं आपल्याला पण हे वाटत नाही. म्हणून म्हटलं जाऊ दे आपण ग्रीन कलर एकदम उठाळून दिसतो. इकडे फुलं आहेत आणि ग्रीनरी आहे तर आणखी काय पाहिजे ना. तर मग अशा पद्धतीने जुगाड केलेला आहे. मी असा विचार केला होता की सिजनेबल फ्रूटचा यूज करू, परंतु त्यासाठी खाली गावात जायला लागतं मग ती फळं आणायला आणि यांच्याकडे असतोच मोजून जेवणाला आल्यानंतरचा एखादा 1.5 तास जास्तीत जास्त, त्यापेक्षा नाही. मग ते येण्या जाण्यातच वेळ जाणार. म्हटलं राहू देत, फक्त तुम्ही मला सजेस्ट करा की याच्यामध्ये काय दुरुस्ती करू किंवा मग हे साईड्स कशा वाटतात किंवा ते बरोबर लाईनमध्ये आलं आहे का किंवा 5 फार छोटं तर झालं नाही ना किंवा खूपच मोठं नाही ना किंवा वाकडं तिकडं नाही ना. ह्या गोष्टी इतर कुणीतरी त्रयस्थ व्यक्तीने सांगितल्यास आपल्याला ते जास्त कळतात. आपण करतो तेव्हा सगळं छान वाटतं. त्यानंतर तिला छोटासा एक आर्टिफिशियल गजरा होता माझ्याकडे तो लावला. माझी फुलराणी दाखवू का? वर बघ रानू, इकडे बघा, इकडे बघा. ओहो ए पिल्लू इकलं बघ, इकलं धल धल आत धला धला आ पकडा पकडा आ पकडला पकडला. ए नानू नानू झोपू का? हा हो झोपू झोपू का? झोपू झोपू का? झोपू झोपू अशकलू अशकलू. त्या घरातलं आमचं हे पहिलं फोटोशूट आहे बरं का. हो ना बाबू, इथं आल्या पैशांच्या असे शॉन मारतो आम्ही. कशी वाटली आमची फुले श्री दादू सारखं. त्यानंतर तिला या झोपाळ्यावर बसवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे बसवलं नाही झोपवलं आणि नंतर म्हटलं थोडंसं तिला अगोदर हसू देत, छानपैकी ती याच्यात रमली की मग नंतर क्लिक करूयात. कारण काय होतं बऱ्याचदा मुलं म्हणजे त्या सगळ्या याच्यात सामावून जाण्या अगोदर आपण क्लिक करायला सुरुवात केली की रडायला लागतात. मग थोडं ती खुश झाली की मग 1-2 फोटोज क्लिक केले. त्यानंतर मग हे म्हणत होते की तिला ना खाली ते अंतरलेलं जे आहे म्हणजे आपण बसतो ना झोक्यावरती तर ते तिथं सॉफ्ट काहीतरी असू दे, फुलं तो अंतरलेली आहे त्यामुळे तिला थोडंसं ते टोचू शकतं आणि तिला इरिटेट होऊन ती परत रडणार. आणि यांना ते जे हार बांधला ना मी तिच्या डोक्याला तो पण नाही आवडला. ते मला सतत म्हणत होते की तो रिमूव्ह कर, ती जास्त छान दिसेल. मग तुमचं काय मत आहे ते सांगा. मला कुठेतरी असं वाटत होतं की ते फुलाची थीम आहे आणि फुलाचा झोपाळा आहे तर मग डोक्यावरती पण तिच्या छानपैकी ते हार असू देत असं म्हणून मी ते लावलं. पण थोडं साईजला मलाही तो मोठाच वाटत होता. शेवटी मी तो काढून टाकला आणि थोडंफार तिने 1-2 फोटोज काढू दिले पण नंतर रडायला लागली.
मग तिला जवळ घेतलं, शांत झोपी घातलं आणि नंतर तिला मी झोपाळ्यावरती हे केलं आणि तिथं जिथं टोचत होतं ना तिथं सॉफ्ट एक म्हणजे माझ्याकडे नॅपकिन होतं, तर त्याला असं रोल करून ते झोपाळ्याच्या तिथे खाली लावलं जिथं फुलं होती ना त्या ठिकाणी. तर 1-2 असेच क्लिक केले, परंतु मग नंतर तिच्या चेहऱ्यावरती जो हात होता तो एका बाजूला असं साईडला केला आणि झोपाळ्याची दोरी आपण जसं हातात पकडतो ना तशा पद्धतीचे दोन्ही हात दोन्ही बाजूला केले. पण तिला असं म्हणजे आवाज थोडा पण आला ना की लगेच उठते किंवा मग थोडंसं काही वाजलं किंवा मग मान सरळ करावी तर ती भीती वाटत होती की ती जर जागी झाली तर मग हे सगळंच राहून जाईल, म्हणून आहे असे काही फोटोज आणि रील्स शूट केल्या आणि त्यानंतर म्हणजे जास्त काही नाही 2 असे काढले आणि त्यानंतर मग थोडंसं धाडस केलं, म्हटलं जाऊ देत आता उठली तरी काय शेवट आहे, तर मग म्हणजे आता यानंतर आणखी कुठे आपण क्लिक करणार आहोत, 1-2 तरी झाल्या आठवणी तरी पुरेशा आहेत, म्हणून मग एक पुन्हा रील तशीच घेतली आणि नंतर तिचं डोकं सरळ करण्याचं मी धाडस केलेलं आहे. धाडस यासाठी मॅडमना एकदा झोपेतून म्हणजे उठवलं की परत मग त्या नुसतं चिडचिड या गोष्टी होतातच, मग म्हणून तिचं शांतपणे फोटो तर काढायचा होता, तसं तर जागेपणी 1-2 ती हसत असताना क्लिक केले, परंतु त्या झोपीतच अशा पद्धतीने मी तिचं शूट घेतलेलं आहे आणि होप की तुम्ही समजून घ्याल. प्रॉपर झोपाळ्यावर बसली असं आता वाटतंय आणि ते 5 महिने कंप्लीट झाल्याचं पण हे आहे. तर हे अशा पद्धतीने साजरं केलं आहे मी शॉर्ट बट स्वीट, कारण बघा फोटोशूट करणं हे जितकं सोपं वाटतं ना ते तितकं नाही आहे ॲक्च्युली, कारण सगळ्या गोष्टी जमवाजमव करून मुलांच्या म्हणजे मूडनुसार आपल्याला हे करावं लागतं. बऱ्याचदा सगळंच केलेलं असतं आणि मुलंच रडायची थांबत नाहीत, मग त्यावेळेस तर खूप टेन्शन येतं की आपण एवढं सगळं आवरलं होतं आणि काय हे असं. तर आता ही जागी झाली लगेचच, तर तिकडच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल तिने ते मोडलं पण, एक जी दावी होती ना ती फुलाची ती पण तिने बाजूला केली आहे, म्हणजे ती लक्षपूर्वक ते फुलं हलतात त्याला पाहत होती, शिवाय इकडे इकडे हात फिरवत होती. हे तर काढलंय पण बाजूला, हे बघा. आणि झोप झाली तुमची झाली झोप. कुठे झोपलाय तुम्ही? कुठे झोपाळ्यात? फुलांच्या झोपाळ्यात झोपलाय. अच्छा, तर चला अशा पद्धतीने हे ऑलमोस्ट झालेलं आहे, तर तिथलं आवरून घेते मी. आणि कसं वाटलं तुम्हाला छोटंसं आमचं 5व्या महिन्यातलं बाळाचं फोटोशूट ते सांगा, आणि 6वा महिना जेव्हा आपण तिचं फोटोशूट करू तर काय करता येईल याविषयीसुद्धा थोडक्यात मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, किंवा इन्स्टाला वर्षा चौधरी ऑफिशियल याच्यावरती DM करा, तिकडे तुम्ही मला छान छान व्हिडिओज वगैरे सेंड करू शकता. सो मला आयडियाज नक्की द्या, त्यानुसार मग आपण 6व्या महिन्यातलं फोटोशूट करू परिराणीचं. हो ना बाळा? चला बायकडे सगळ्यांना. आता आम्ही हे सगळं काढून घेतो, हे फ्लावर्सचं हे मानी एवढं सगळं अट्टास केलेला असा मोडला आहे आम्ही. झाली झोप तुमची? झाली झोप. लगेच उठला तुम्ही. अशा आगाऊपणा केलाय, हे वाकडं तिकडे केलंय, मोडून टाकलंय. तसरी येण्या अगोदर हे सगळं मी आवरून घेते, कारण हे असंच असेल तर मग तो मला हे फुलं हवेत ते हवेत असं करतो, त्यामुळे मग सगळं व्यवस्थित लावून ठेवते व्यवस्थित पहिल्या जागी, आणि मग आपण भेटू. असं का? काहीच दिलेलं नाही त्याला. हा डोस. काय म्हणला? डोसचं नाव वगैरे सांगायचं. लिंबूला ना कोकोनट मल्टीपर्पज मँगो स्पेशलिस्ट डोस येतो. असं का? हा बरोबर. सर्व तुमचे ते कसं असतं, जे फळं वगैरे येत नसेल, काय होत नसेल तर त्याला फळ वगैरे सगळं चालू होतं. हा. काय म्हणला? 3 महिन्यानंतरची डोस येत असतो, ती वाढीचा डोस असतो, किडीचा डोस असतो. त्यांच्यावरती वाढ कीड होत नसते, म्हणजे वाढ होत नसते, जी कीड पडत असते, जी पानं बिनं वाळलेले आहेत त्याची काय ती सगळी ती निघून जाते तुमची. पूर्ण वाळलेलं होतं, आम्ही इथं नव्हतो त्यामुळं आता पूर्ण फुटले. ते कसं फुटलंय तुम्हाला सांगतो, तुम्ही ते पाणी वापरत आला ना त्याला, ते जे आहे किडीमुळे होत असतं. कारण 4 महिने त्याला पाणीच नव्हतं, एक थेंबी. पाणी नसल्यामुळे वाळणार ना. हा, आणि आता पाणी सुरू केलंच परत फुटले. ते लिंबूची जातच तशी. लोक मेलं म्हणून टाकून जातात, पण ते मरत नाही लोक.
कुंडीत फळ धराली 100% धरतो मी. किती तर लावून दिले कुंडीत. हा. पुणे साईडला मेन सिटी मध्ये काय करतात आता वरती टेरेसवर लावतात झाड. हा 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 हा. त्यांना आपण तसंच देतो ना औषध. 7 दिवसात काढायचं. 7 दिवसात 6 दिवसानंतर काढायचं असं ना. हा. बरोबर. हा हा हा. नाही ह्याच्या सकट टाकणार आपण माती सकटच. औषध द्यायला ना त्याला दादा. मुळेवाटी औषध फिरणार ना ते सगळं. हा हा हा. बर बर. ओके. बऱ्याचदा ऐकलंय गावाकडे पण आमच्या ना म्हणजे दारात जे नारळाची 2 झाडं आहेत ना तर त्याला म्हणजे इंजेक्शन दिल्यानंतर परत खूप छान नारळ वगैरे लागलेली. तर इथं मी पहिल्यांदाच हा प्रयोग करते. आता बघू तो कितपत एक्झिक्यूट होतोय ते. शेजारच्या काकी म्हणत होत्या याचा खूप छान रिझल्ट आहे. कळत आहे ना आपल्या लिंबुनीला डोस देऊन घेतला म्हणजे जेणेकरून लिंबुनी वगैरे लागतील ते दादांनी सांगितलंय. बघूया आता त्याचा रिझल्ट कसा आहे. 2 महिन्यामध्ये त्याला फुल येईल म्हणतात. हे पूर्ण वाळून गेलेलं आम्ही गावी गेल्यानंतर. तर आता हे पूर्ण फुटलेलं आहे बघा पाणी टाकल्यानंतर. हो फर्स्ट टाइमच घेतलाय आणि चांगल्या दर्जाचं क्वालिटीचं ते लिंबुनी आहे. हा. तर आता बघूया बाकीच्या थोडंसं किरकोळ कामं करून घेतो आणि लागू पुढच्या कामाला. आणि जर रिझल्ट आला तर दादांचा नंबर वगैरे आहेत ना मी तुम्हाला नक्की शेअर करू. आहे की नाही. त्याला ना एक एवढा अंतर आहे ना जमिनीमध्ये टाका. आता हे बोनसाई करणार आहे मी. कट केलंय इथे. हा बोनसाई करायचं मला इथे. हा त्याच्यामुळे इथून कट केलंय आणि ह्याला शेप द्यायचा. इथं आल्या लावलेली आहेत बघा. कोणतीच लावलेली फळाचं शेंडा. ते कटर जरा नम असते ते. पण त्याला काही डोस वगैरे असतात का. डोस वगैरे काय त्याला काय नाही. मी देतच आहेत आपल्याकडे. ते देतच नाही का म्हणजे एकदा एका वेळी एकच येते का मल्टिपल येतात भरपूर. मल्टिपल म्हणजे कसं होतं 2 वेळा येतं फक्त. हा. तिसऱ्या वेळेला येत नाही. फाउंडेशन आणि कोणते. अरे अरे खरंच की. अरे 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 श्री. अरे हात अडकलायचा. हात काढा हात काढा हात काढा. अरे 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 अरे. थांब थांब श्री हसू नको. प्रयत्न करायला लागली रे. तिला बॅलन्स होत नाही. ती पाय तिचा काहीच करू नको. तिला मदत करू नको. हा आता पाय काढते. आता काय डोकं टिकू टिकू. काढला काढला. अरे बिघडलं बॅलन्स. तुम्ही काय म्हणू नका. तिचं ते काय डायव्हर्ट व्हायले. बाळा ए शोना तू पडलीस. पालत बघू दे बघू दे. इकडे इकडे इकडे. हाजरी पडली एकदा म्हटलं नसेल. मला वाटलं हा तिला असं. हो पण प्रयत्न करत होती आहे ना ती. अरे 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 काय करते माहिती का श्री. तिचा एक हात आहे ना तो पूर्णपणे बेबी निघालेला नाही. हा काढता येत नाही पूर्ण हात तिला रे अजून. हाताने घे हाताने घे. हाजरी श्री सेलिब्रेशन. चला चला सेलिब्रेशन. हो पालत पडली म्हणानं. पप्पानी रेकॉर्ड केलंय तू बघावं तर नंतर कसं. हो तू स्वतः पालत पडेली रानू. ए पिल्लू खुश आहे की मला लय खुश आहे. लय मान पण. हो आता पुढे सरकते काय लगेच काय माहित. आणि थकवा आला की तसंच डोकं. ए पिल्लू. अरे तो पाय बघ. पुढे जर सरकायला लागली का अवघड आहे. सगळं हे बघ हे बघ हे बघ 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 हसायला लागली. खूप खुश आहे तिनं. अरे पण खुश आहोत.
लय म्हणजे हा मी खुश झालो. बघू बघितलं कोणी सगळ्यात अगोदर मी आणि त्या सकाळपासून प्रयत्न करत होते आता बघ. नंतर काढला हो असं तिने खूप करत होते. हो पण हात काढता आला नव्हता तिला. तिला दादाला दाखवायचं होतं ग. दादाला दाखवायचं होतं कौतुक. बघू कौतुक. अरे किती खुश आहे बघ किती. ये खूप छान बाळा, खूप छान. स्वतःच्या प्रयत्नानं ही झालं बरं का. तिला कोणी मदत केलं नाही. अचीव झालेला आहे. हो ये 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 ये. नेक्स्ट स्टेप. वापस एकदा टाकू दे पण वापस पण आता तीच करते आता तिनं. तिचं आता ते प्रॅक्टिस झाली ना ती कंटिन्यू करतच राहते. आता तू बघशील तर म्हणजे थांबा अंतरून घालू आपण छान. आता बघू कसं पालतो तू काहीच नकोस करू. हे घे बाळ, हे बघ, हे घे, हे घे, 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 पकडा ते, अरे वजन आहे रे आमचं 7.5 किलो वजन आहे. श्री श्री अरे श्री श्री किती प्रयत्न आहे बघ तिचा. अरे 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 काढले हात तिनं. श्री हे बघ हे बघ हे बघ श्री मनाने पालत पडली. तिला किती छान वाटेल. आता ढेकर काढायचं टेन्शनच मिटलं. श्री हे बघ बाळ, हे बघ, निघाला हात. निघाला हात.